ज्या काही क्वार्टर्स आहेत त्यामध्ये ड्रग्स आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या। आपण जर पाहिलं तर अजूनही स्वच्छता जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। काय आपण आदेश दिलेत आणि काय सगळा प्रकार आहे? हे जे मोकळी जागा आहे, या मोकळी जागा करारनामानुसार दर आठवड्याला संबंधित ठेकेदाराकडून अपेक्षित होतं। त्यासाठी एक स्पेसिफिक आकडा होता 3,60,000 रुपये दर महिन्याचे। परंतु गेल्या 9 ते 10 वर्षात त्यांनी कुठल्याही कचरा कुठलाही आणि त्यांनी स्वच्छता केलेली नाही आहे। म्हणून त्यांनी केलेल्या प्रत्यक्षात काम केलेल्या दर्जाप्रमाणे केलेल्या वारंवारताप्रमाणे आपण त्याचे देयक अदा केलेले आहे। आणि आपल्या क्वार्टर्समध्ये जे ड्रग्स वगैरे निघाले आहेत ते पाडलेले आहेत, जुने आहेत। त्याविषयी सीमाभिंत अपूर्ण असल्याचंही पत्रव्यवहार केलेला आहे PWDला। सीमाभिंत जर असले असते तर असे प्रकार टाळू शकले असते। आम्ही पोलिसांच्या आणि कॉर्पोरेशनच्या कार्यालयाच्या संपर्कात आहोत आणि योग्य त्याच्यावर सुधारणा करूयात। या संदर्भात आता किती जणांना आदेश दिलेत आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे का नोटीस पण दिली? आता मी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार आहे आणि जे कर्मचारी दोषी आहेत त्यांना प्रशासकीय कारवाई करणार। या ठिकाणची सफाई त्याच्याकडून केली जात नव्हती। मोठा घोटाळा जो आहे तो साम टीव्हीने प्रादेशिक मनोरुग्णालयातला उघड केलेला होता। जे दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल। या संदर्भातले आदेश जे आहेत ते या ठिकाणचे अधीक्षक आहेत त्यांना पारित झालेले आहेत आणि पूर्ण चौकशी करून या संदर्भातला गुन्हा जो आहे तो नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया काही दिवसामध्ये सुरू होईल। कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम टीव्ही पुणे।